काय करतोय ब्रह्मा? कसं करतो बिलच का? ब्रह्मा माझ्या डोक्यावर उभा राहिला. सेम राय बघत पहिलं राय पास करायचं. आणि श्रीषाची मम्मी लागलेली आहे आवरायला. मी जाणार आहे इथलं गावात तोडायला. तोवर म्हणली मी घेतो मग सगळीतलं आवरून. तुम्ही लुटून घ्यावं मला हिची लई जोरात मारते. घेतो मी अजून लुटून ये लगेच. आता बघा लाईव्ह डेमो दाखवा. पाणी ठेवताना काय नाही हं? आणि खोकला येतो बरं का आणि आपल्या आतलं बाहेर पाणी प्यायला लागले वेळ उठायला लागले. हे बानू आणि हे बघ ब्रह्मा. तर रायबा शेठ आणि बाजा शेठ मंचीला मैदानात काढताय का नाही म्हणजे मंचीला म्हणजे म्हणते तेच. तर रायबा शेठ किती तारखेला पुढे दिसणार का मैदानात? 11 तारखेच्या पुढे रायबा शेठ मैदानात दिसणार. आणि बाजा शेठचा फेरा पण आहे ह्या हा. मग या फेरा झाला बाजा शेठचा पचून आम्ही बाजाला 2 ते 3 वेळा फेरा टाकणार फक्त, कारण की व्यायाम आहे त्यासाठी. आणि बाजा शेठ सोडायला लागला की बाजा रायबा हे तुम्हाला मैदानात 100% दिसणार. आणि बाजा जर डावीनं पळाला तर काय विषयच नाही. म्हणजे बाजा डावी रायबा उजवी, बाजा डावी सुलतान उजवी. आणि 2 आपली अजून आहे ती भाद्रा पिंट्या म्हणजे रायफल. आणि ही काय शेट अजून लय लहान आहेत. मग आता रायफलला आपण फेरा टाकणार आहे, भाद्राला फेरा टाकणार आहे लवकरच. रायफल पण फेर ठेवून मैदानात 1-2 मैदान आपलं रायबागात आपण करायचं नाही. म्हणजे दुसरा झाल्यावर करू तसं असं नाही. आदतमध्ये रायफलला पळवणार आम्ही. फक्त अजून 1-2-3 फेर काढतो जरा त्याचं मस्तपैकी. अजून पाणी पाहिजे का तिला? आणि आपली गँग सगळी बाहेर आहे अजून. आम्हाला आवरायचं आहे. आणि आज या टग्यानं इतकं दमवलं. कुठं गेला टग्या? टग्या कुठं आहे ग? अगं आज कहर केला त्यानं कहर. वाड्याच्या पिंडीनं फोडला मी त्याला. काय तरी अंगावर येतो? कुत्रे अंगावर येतं का तसं? म्हणून म्हटलं टग्या कुठं आहे पाहिलं ना बघावं. हा काय बाहेर आहे वाटतं टग्यात. गमत बघा. आणि याला मारल तसं का नाही अंगावर येतं. मारल तसं एखादं पळून जातं. असं बाबाला काठी घेऊन यायला लागतं. काय गाव नाही लावलं का ना तिथंच थांब ना तिथंच. बघा येतोय अंगावर आता. असा असं करत अंगावर येतोय बघा. कमर बघा मी निघाली. आला चला. तरी गॅग आहे आपली तिथं बाहेर. त्यासने आत गॅस आहे. आला बघा. टाग्या अहो श्रीषाच्या माग लागा लागला. कसं पग खाली घेतं बैलच का? रायफल आपली कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. रायफल थोडीशी जरा नर्वस आहे कारण माझ्याकडे एक चुकी झाली. पहिल्यांदा अर्धा लिटर दूध चालू केलं. मग पचा लागलं म्हणून मी लगेच 1 लिटर दूध चालू केलं. त्यामुळे जरा भट्टी बिघडली साहेबांची. मग आता दूध थांबवलंय. टाक्याकडे बघायला लागते सारखं माझं. तर दूध थांबवले आता. आणि डॉक्टर साहेब बोलले ते गोळी दे. आता जाणार आहे मेडिकलमध्ये गोळी आणा साहेबांनी. मग त्या गोळीत होती कवर म्हटली होईल फ्रेश. म्हणजे लय पण पातळ हागत नाही आपलं. आता लागलाय दूध बंद केल्यापासून जरा लेअर टाकायला लागलाय काही. पहिलं जरा पातळशी करायचं. हा हागत कुठं म्हटलं मी? पातळ हागत म्हटलं मी. तर पातळ शेण समजून घ्या. पातळ शेण. तर चला आता ही व्यवस्थित एडिट केला पाहिजे. अगं पाणी एकदम आण ग. चला. आणि स्वतःचा फेरा पुढे शेअर करतो. फेरा नो मैदान ही बघा आमच्या डोस टाकते ती सुट्टा. हिचं एक असतंय. ही काय म्हणते माहिती आहे का? बायलांच्या आधी टायमिंग मध्ये आवरायचं. हा नाही का श्रीषा? अगं तू म्हणतेस तुझं म्हणणं असं आहे ग. बायलांच्या आधी टायमिंग मध्ये काय असेल तर करत जावा. बरोबर आहे ग. बरं यानं काय केलं साहेबांनी शिंगात? इकडे भाद्रा शेठ. बरं चला बघा तोडायचा ही वैरण तिकडे टाकायचे. कान तुझ्याकडे नसते माझं. टाक्या कुठं आहे? तुझ्याकडे नसते माझं. एकदा कामाला आलो नाही. एका तासाचं काम 15 मिनिटात. आला बघ. आला कसं आहे मला भ्याज वाटतो बाई टाक्याचा.
बायलाचं बी वाटत नाही, टग्याचं लय बी वाटते बघ. तुमच्या गोदामवर. काय बघ आला बघ, ती नाटकं करते असं खात खात आले आला बघ, आला 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 बघ. बरं आणा मोठी गाडी. टग्या ए टग्या कुठे गेला टग्या, आता इथं गेलो आणि येतोय बघा टग्या. सकाळ तर लई टेन्शन देतो, इथंच बसलेलो असतो बघा, इथं हालतच नाही. चला दहा लावायचे कोयत्याला, कोयता शीट कुठे गेला आमचा कोयता शीट. ऐ ऐ ऐ इकडं आणखी वाढ वाढ, हा वाटच भाड वाटच. शेजाराचा ऊस निघाला आपल्या रानात, आम्ही होतो वाटच भाड दे वाढ टाक. चला गावात येतो काढू. तर बघू शकता रात्रीचे आता 7:30 वाजलेत आणि आम्ही अजून पण शेडवरच आहे. कारण असं होतं की त्यानंतर जाऊ वाटत नाही. आणि पुढं पेटवलाय फड, आता हां आता व्यवस्थित म्हणजे क्लिअर दिसायला लागलं. तर एवढं छान दिसतंय म्हणजे नजारा असा फड पेटवलेला. आणि घरातली सगळी गेलेली आहेत गणपतपुळ्याला आणि मी ह्यांनी आणि पिल्लू म्हणजे श्रीशा घरात आहे. कारण की श्रीशाची स्कूलमध्ये सुट्टी दिली नाही, टीचर बोलले की नाही आता, कारण परवा आठवडाभर सुट्टी दिली, आता नाही तुम्ही सुट्टी घेऊ शकत. तर म्हटलं चालतंय चला. आणि आता वाजले 7:30, मी घरी जाऊन आता जेवण करणार थोडंसं काय तर, कारण आम्ही दुपारी जरा जास्तच लेट न जेवलो दोघं जण, म्हणजे 2:30-3 वाजले. तर चला आता पुढं तुम्ही सगळा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, कारण जे तुम्ही पुढे दादा बघणार आहे ते आलेत. मग ते गेल्यानंतर पण आम्ही शेडवरच होतो बराच वेळ, म्हणजे नंदींना आपल्या रायबा बाजीला पाणी दाखवत बसलेलो. आणि एकदा हिथं आलो की कसं तासून तास लोटून जाते ते आमचं आम्हालाच कळत नाही. आणि ह्यांनी आत्ता गेले तिकडं खाली दारी करायला, पाणी लावायला. उसात कुठं आहेत काही माहीत नाही. बलप्या भाऊजी आणि ह्यांनी, बलप्या भाऊजी आल्यावर मग नंदी वगैरे आत घेतला आणि आत गेलेत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता सगळं व्यवस्थित आवरले, आपलं नंदी खायला लागलेत वैरण. बाजी रायबा आता बसणार आहे. हां तर कुट्टी संध्याकाळीच असती. इकडं आलाय सवी आणि मी सांगते तुम्ही उसात आहे कुठेतरी. मोटर बंद आहे. काय झालं आणि कुणीकडं आला असा, तिकडच्या साईडनं आला असा काय. हा तरी म्हणले एकदम पडदा कसा हल्ला माझा, आता काळजाचा ठोका चुकला. तर आता सगळं आवरल्यानंतर ना मी फ्रेश बोलायला लागले. मग अशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, मला बोलायची पण इच्छा नसते एकदा काम चालू झालं की. आणि आज वेळ झाला, म्हणजे आज कसं झालं, ह्यांनी करतेत का मी करतेत, ओ थांबा मी इकडं जाते, ह्या नादात आमचं जरा कामच राहून गेलं. आणि आता सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे. चिली हो त्यात ना, हो बलप्या भाऊजीसनी घालायला लावलं. तर चला जाऊया आता. आणि चिकू बघा की पलीकडच्या मालकाच नाही, त्यांच्याच रानात पाण्याला पण जाऊन देणं, बॅटरी घेऊन आले पण भुकत होता. चला तर आता आपला भाजी कधी जाणार हो मैदानात. भाजी जाणार 10 तारखेच्या पुढे, 10 तारखेच्या पुढे आता ठरलंय. आणि तुम्हाला दाखवते भाजीची जखम सुद्धा म्हणजे चांगलीच भरल्या. ठीक आहे. हो आता खपली पडायला लागली, असं दाबलं तरी त्याला लसत पण नाही. आणि आपल्या डॉक्टर साहेबांनी पण गेलेला रायबाज विचारायला, काय होतं जखम सारखी म्हणजे 4-4 दिवसाला नाकात असं ही मास वाढायचं. मास लागायला लागले. आणि आता प्लास्टिकची जी म्हणजे पाईपच्या पण व्यसन घातल्या ती पण काढून टाकायचे. होय. आणि डायरेक्ट नॉर्मल सुट्टी घालायची आहे. आणि त्याने एक आयुर्वेदिक उपाय सांगितलाय, ते करताना शेअर करूया. चालतं मग आजच शेअर करूया. नको आज नाही. मग त्यांनी सांगितलं सरळ, ते काय सांगितले डॉक्टरनी, आपला तुळशीचा पाला घ्यायचा, पूर्ण बारीक करायचा, त्याचा रस काढायचा आणि त्यात येसन बुडवायचं. मग बुडवायचं म्हणजे येसने लावायचं, मग ते आपल्या नाकाची जखम बरी होते. तेलात पण ठेवा, तर तेलात पण ठेवूया येसन काय चालतंय की. तर आज नाही, काल भेटायला आलेले. काल दादा किती वाजता आलेले भेटाय तुम्ही? काल रात्र झालेली, आपल्या 9:30 वाजलेल्या रात्री. होय, म्हणजे मला वाटतं एक अर्धा तास थांबलेला आहे तुम्ही. होय, अर्धा-पाऊण तास वाट बघत बसलेले. तर आपण गेलो सुलतानला घेऊन मैदानात, त्यामुळे जरा वेळ झाला. तिकडे नानाकडे गेलो का आपण भेटायला, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून
जर या दादाने आपण कोणी सबस्क्राईब केलं तर लागलीच कमेंट करा. त्या म्हणजे यांची जी वेब सिरीज आहे भाग 1 तिथे कमेंट करा की 5005 फॅमिली बघून आणि सबस्क्राईब केलं म्हणजे आम्हाला पण कळलं आपली फॅमिली किती सपोर्ट करते. हो हो. आणि आपली फॅमिली भरपूर अशी आहे की लय सपोर्ट करणार, कारण की भाग बघितला की 100% सबस्क्राईब पण करणार, लाईक पण करणार, शेअर करणार. आणि तसं म्हणायला गेलं तर आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगायलाच लागत नाही, तिथं जाऊन 100% म्हणणार. तर आम्हाला पण बरं वाटतं की आयला हो आपला व्हिडिओ बघून इथं सबस्क्राईब हो, म्हणजे ह्या दादांना आपल्यामुळे थोडा तरी फायदा झाला, हीच मोठं समाधान आहे. हो फुलाची पाकळी आपलं. हो. काय झालं रे तुला मारायला? छान लागलं. हम्म. दादा नमस्कार. नमस्कार. तर दादा काल रात्री पण आलेले आणि आपल्यामुळे जरा दादाची वाट बघायला आली. तर दादा म्हणजे व्हिडिओ करायचा होता काल, मला अंधार पडलाय वगैरे काय दिसणार नाही. होय. तुम्ही म्हणलं सकाळी म्हणजे उद्या बरोबर पण दिसेल आणि नंतर पण तुम्हाला असं बाहेर बांधलेलं वगैरे मस्त दिसतील. तर दादा म्हणजे तुमची वेब सिरीज चॅनल आहे, होय. त्याचं नाव वगैरे सांगायचं असतं काय? आपल्या वेबसिरीजचं नाव आहे शर्यत पण मनाची आणि प्रेमाची. आता कसं आहे, आपण शर्यत बघतो. हा. आता लोकांना बघणाऱ्या लोकांना काय माहिती आहे, शर्यत म्हणजे एकदम चांगला विषय आहे. मोठमोठी बक्षीस आहेत, फार फॉर्च्युनर लाखोंची बक्षीस आहेत. हे फक्त एक जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन झाला. हा. पण त्याच्या पाठीमागं जे बैलगाडा मालकाच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं असतं ते कोणाला माहित नसतं. त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, कशा पद्धतीने ते तुम्हाला सामोरं जातो त्या गोष्टींना, आणि अशा भरपूर प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात त्या एक आपल्या गावठी किंवा साधारण भाषेत आम्ही वेबसिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. तर ही वेब सिरीजचं नाव आहे दादांचं. वेबसिरीजचं नाव आहे शर्यत पण मनाची आणि प्रेमाची. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तर कुठलं गाव तुमचं? आमचं गाव मारुडेवाडी. मारुडेवाडी. हा. नाव काय तुमचं? माझं नाव करण तोडकर. दादा तुमचं? मनोज बामणे. मनोज बाबने. होय. तुमचं? माझं हर्षित तुर्गे. हर्षित तोरगे. आणि ही तिघं पण आहेत बैलगाडा प्रेमी, बरोबर ना? होय. होय. आणि आता म्हणजे आपल्याला सगळ्याच नाद आहे तसा ह्या दादांना तिन्ही पण नाद आहे. अजून तुमची टीम आहे ना? हा होय, टीम आहे होय, आमची team भरपूर. हा, म्हणजे भरपूर मोठी टीम आहे. असं काय आपण म्हणजे तुमच्या तिघांचं असं नाही, तर तुमच्या सगळ्या टीमनं खूप छान असं प्रयत्न करायला लागलेत. आणि ते म्हणजे बैलगाडा शर्यत काय असती हे थोडक्यात आपल्या बरोबर शेअर करतात. तर ही जी म्हणजे आता जी क्षेत्रात चालू आहे त्याच्याशी तुमचं रिलेटेड असं असतं की तुमचं स्क्रिप्टेड असतं की काल्पनिक असतं? आता आमचं रियालिटीला धरून हम्म. आता एक वेगळा विषय मांडायचा प्रयत्न केलाय. आता सगळ्यांना कसं आपल्याला माहित असतं बैलगाडा शर्यत म्हणजे मोठे मोठी बक्षिसं, फॉर्च्युनर, थार, हा. बैल पळतात, मोठी बक्षिसं जिंकतात. पण याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड कुणाला माहित नसतो. की एक बैलगाडा मालक काय करतो, त्याचं आयुष्य कसं असतं, त्याच्या आयुष्यात किती अडचणी असतात. मग ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा एक प्रयत्न केला आम्ही. म्हणजे बैलगाडा शर्यतीवरचं प्रेम, बैलांवरचं प्रेम प्रेम. आणि नाती, विश्वासघात, हम्म. आजकालच्या ज्या बैलगाडी मालकांना ज्या अडचणी हा. येतात त्या सगळ्यांचा संगम करून आम्ही एक दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि ठीक आहे, प्रयत्न छानच आहे. मी आणि सकाळी एक एपिसोड बघितला. हा. तुम्ही म्हणजे अजून पुढचं करणार आहे होय, की होय. तयार आहे? आता सध्या आपल्याकडे 7-8 एपिसोड तयार आहेत. हा. त्याचा पहिला एपिसोड आपल्या चॅनलवर टाकलाय. मी एक भाग बघितला आणि भाग बघताना आणि आता म्हणजे असं पुढे- वाटतं होतं की आयला असं म्हणजे कुठं चुकी काय म्हणजे पहिला प्रयत्न आहे हो, का? पहिलाच प्रयत्न, प्रयत्न. कधी पण नाही. असं खरंच वाटत नाही बरं का, म्हणजे छान झालंय. आणि आता पुढचा तुम्ही जे दाखवलंय पुढचा टू बी कंटिन्यू, हा. तर ती खरंच कंटिन्यू कधी येणार आहे अशी मला वाट बघायला लागलोय, कारण त्यांनी शेवट पण असा दाखवला की एका दादाला फोन केलाय. हो. आणि ते शहरात आहेत ना? कोल्हापुरात शहरात कुठं तरी. होय. म्हणजे बघताना असं अजून म्हणजे भाग संपवणे असं वाटतंय बरोबर. 100% की दादांचं म्हणजे होणार यश काम मिळणार. या वेब सिरीज मध्ये. आणि दादा तुमच्या वेब सिरीजचं ना? वेबसिरीजचं नाव आहे शर्यत पण मनाची आणि प्रेमाची. आपल्याला हे करण तोडकर प्रोडक्शन चॅनलवर बघायला मिळेल. होय. करण तोडकर. तर खरंच दादांनी प्रयत्न छान केलाय. आणि असं सगळं म्हणजे गावात जसं वातावरण असतं तर तसंच आहे. आणि हे दादा इथपर्यंत आलेत कारण आपली फॅमिली पण तशीच आहे की त्यांना ते बघायला नक्की आवडणार आहे. तर नक्की तुम्ही जावा. आणि दादांचं चॅनल कोणतं? करण तोडकर प्रोडक्शन. प्रोडक्शन आपण पण खाली हा, आम्ही इथं तुम्हाला सगळं म्हणजे देतो, लिंक वगैरे इथं सांगतो, नाव सांगतो चॅनलचं. तर तिथे जाऊन सबस्क्राईब करा आणि ह्यांचं नक्की फक्त वेब सिरीज पहिला बघा, भाग मस्तच बघा. आहे. आपोआप सबस्क्राईब करणार, कारण हो. की पहिलाच भाग यांनी एवढा जोरात होय. केलाय. काय असं ती रिअलिटी दाखवली आहे. रियालिटी दाखवली आणि पूर्ण म्हणजे शूट सुद्धा असा केलाय की सगळीकडे जाऊन थोडं थोडं, असं नाही की म्हणजे एकाच जागेवर पहिल्यांदा केलाय, करतात म्हणजे म्हणून एकाच खोलीत केलाय, असं वगैरे असा काहीतरी. कंटाळा नाही. सगळं वेगवेगळं आणि कॅरेक्टर पण भरपूर आहेत. असं काही की 2-3 वरच आपल्याला बघून कंटाळा येणार नाही किंवा बोर होणार नाही. अजून पुढे कॅरेक्टर येणार आहेत के? अजून भरपूर कॅरेक्टर आहेत. हा, म्हणजे आम्ही एक भाग बघितला म्हणून आम्हाला उत्सुकता आहे हे की फक्त प्रत्येक बघताना नवीन दिसते कोणतरी. 20% कॅरेक्टर आता पहिल्या एपिसोड मध्ये रिव्हील झाले. अजून आज भरपूर भरपूर कहाण्या कॅरेक्टर रंगवलेल्या भरपूर आहेत. आहेत. भरपूर कॅरेक्टर. जास्त रियालिटी मध्ये घुसलेला आहे. मोठी टीम आहे यांची. मोठी टीम आहे. मग ही सगळं सपोर्ट करणारी गावातलीच आहेत की? होय, होय. गावातली भागातले वगैरे रील स्टार नवीन नवीन मुलं आहेत ते त्यांनाच घेतलं सगळं. आणि सगळे एका गावात शूट केले की वेगवेगळ्या? एक आता तरी एकाच गावात शूट झालं सगळं आमच्या हा. गावात. मारोडेवाडी. मारुडेवाडी. तरच प्रोमो भाग पण आहे आणि एक वेब सिरीज आहे, एक भाग आलाय. हा. मला तर आवडली. मला पण आवडली. व्हिडिओ बघ
तुला कळतं म्हणलं काय आहे. कळतंय, बरोबर आहे. आणि असं प्रयत्न करत राहावा, कारण हे दाखवणं पण तेवढंच महत्वाचं आहे. होय. म्हणजे बऱ्यापैकी आता कसं आपण बघतो तर सगळ्यांना काय वाटतं, पैरा म्हणजे सुखाचा आहे, शर्यत म्हणजे सुखाची आहे, जे दिसतंय, जी सगळं सुखासुखी होतंय, तर ही नाही. ह्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, ते पण थोडक्यात. आणि ते कुठंतरी आणि आपला विषय तुम्ही याच्या आधीच मला आमचं 3 दिवस 4 दिवस आमचे दोघांची चर्चा चालू होती. म्हणजे म्हणून आम्ही बाळू आम्हाला मानतो जास्त. म्हणजे असंच मोकळी चर्चा. आता वेब सिरीज म्हणजे बघत होतो आम्ही बाकींच्या बैलगाडी ह्याच्यातल्या. असं तुम्हाला आपल्या भागात कोण पाहिजे अशी वेब सिरीज करणार बैलांचं वगैरे जवळपास. एवढं बोललो तो हे दादा 3-4 दिवसात आलंच. आलं. मग त्यात तुम्ही काल म्हणला का वेब सिरीज वगैरे ती बनवते ती दादा आले कराडून. होय. मला म्हटलं परवा दिवशी आम्ही नुसतं बनत होतो. ह्यांनी म्हणले की तू, म्हणजे आमच्या दोघांचा विषय चाललाय, ह्यांनी म्हणलं तू अशी काहीतरी म्हणतेस, म्हणजे काहीतरी जवळ आले बघ. म्हणजे म्हणलं असं कसं आमच्या आता, म्हणजे खरं सांगायचं झालं तर आम्ही युट्यूबवर ब्लॉग करतो, ही सगळी दाखवतो. चॅनेल उघडताना असं काही बॅकग्राऊंड नव्हतं की आम्हाला आमच्या म्हणजे जवळच कोणतर आहे किंवा कुणाचं आम्ही अनुकरण करतोय, असं काय नाही. ही आम्ही डायरेक्ट चालू केलंय. त्यामुळं असं की म्हणजे कुणाचं मार्गदर्शन वगैरे घेतलेलं नाही. मग त्यामुळे आम्ही असं जास्त कुठे जात नाही, म्हणजे हे शेड सोडून कुठे जातच नाही. इथं सगळं आमचं आहे आणि हे सगळं बघायला आवडतं. मग ह्यांनी म्हणत होतात की म्हणजे आता खरा विषय सांगते, असे मी काय म्हणतो ती, आपण दाखवूया की आपल्याला नाद कसा लागला. मग आमचं इथंपर्यंत झालं की आपलं शूट कोण करणार. त्याच विषयी राहिला काय झालं म्हणलं वेब सिरीज असं भारी बनवते ती म्हटलं. हे जरा माझा विषय म्हणजे हेच मागे लागते मी नाही एवढं. आणि आपण आपल्या वेब सिरीज करूया म्हणलं. बरोबर आहे तुझं. वेब सिरीज म्हणलं कॅमेरा 4-5 असते ती म्हणलं असं इकडे तिकडे. आपण नुसता एक टेक येणार इकडे जा परत इकडे जाणार म्हणलं. बोलणार कोण करणार कोण व्हिडिओ करणार व्यवस्थित पाहिजे. हो. त्याला अँगल कळायला पाहिजे कसं घ्यायचं. म्हणजे तसं नाही. रायबा जन्माला आल्या बसलं कसा म्हणजे आम्ही ह्या नादात काय पहिल्यापासून नाही, हा जसा आमच्यात आलाय तसा नाद लागलाय. मग ती कसा लागलाय ही थोडक्यात असं म्हणलं आपण बघूया का प्रयत्न करून. तर बघूया. आता भविष्यात रायबाशेटला एकदा आमच्या वेब सिरीज मध्ये घ्या तुम्ही. 100% रायबाशेटला होय. येणार की काय रायबाशेट भरपूर वाढवायचं भरपूर आपल्याला पुढे. वाढवायचं. त्यामुळे लागणारच आपल्याला पैसे. नाही लागणार तर रायबा खरंच एकदा घ्या, बाजी घ्या, वाटलंच तर एखाद्या वेळेस आमची दावणच घ्या. नाही चालणार 100% तुमची वेब सिरीज. पहिला प्रयत्न आहे ना एवढा म्हणजे व्यवस्थित. आता 900 आता क्रॉस केले 900 क्रॉस केले काल. आणि खरंच सपोर्ट करा. सपोर्ट कवा करा तुम्ही एक भाग बघा वाटल्यास. भाग बघितल्यावर तुम्ही सपोर्ट 100% करणार. दुसऱ्या भागची वाट बघत बसला कारण की आम्ही बघितला काल व्हिडिओ. लय भारी व्हिडिओ. हो, एकदम छान आहे. तर दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. असं धन्यवाद, छान धन्यवाद. प्रयत्न करा आणि सगळ्यांसमोर जे तुम्ही करताय ते छानरित्या मांडण्याचा अजून चांगला प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.